तर मॅच सुरू झाली आहे पहा. पहिलाच हलकासा अपील मैदानावर पाहायला मिळतोय, म्हणजेच पहिला बॉल डॉट. मॅच सुरू झाली आहे अर्थातच चिरले विपक्ष VRCC गणेशपुरी. चिरले संघ म्हटलं तर भूमिका स्पोर्ट्स चिरले या नावानं आज मैदानावर उतरलाय दीपकजी पाटील यांचा हा संघ. आडव्या बाटने केलेला फटका वाईडीश डीप मिड विकेटकडे जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये मिळालेली ही सिंगलनं धावसंख्येला सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावर 1. किरण पाटील यांचं आगमन झालंय आणि ऐकूया पुन्हा एकदा किरण पाटील यांना. थँक्यू व्हेरी मच रवींद्र मात्र रिवॉल्व. तर आता VRCC गणेशपुरी आणि त्यांच्यासोबत चिरले मोठे बिग फाईट आहे, बिग बॅटल आहे. प्रथमेश कोहलीचा हा संघ आणि जबरदस्त फॉर्मात आहे. वॉट अ शॉट, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चपराक दिली आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय का मध्ये तत्पूर्वी चेंडूला अडवल्या आणि चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 3 धावा धावफलकावर लागल्यात. चिरले संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गोलंदाजच्या मार्गावर जर आपण बघितलं करण मध्ये अगदी अतिशय वेगवान गोलंदाज आहे चिरले संघाचा. मी म्हणेन हा सुरुवातीचा ब्रह्मास्त्र ज्या प्रकारे आपण म्हणतो तशा प्रकारचा हा गोलंदाज रॅडम ओव्हर द विकेट. प्रथमेसाठी हा चेंडू अगदी कलात्मक फटका स्टिअर गेलाय. वॉट टायमिंग नजाकत बघायला मिळाली आहे. चेंडू सीमा पार चौकार. सात धाबा धावफलकावर आली आहेत आणि प्रथमेश कोहली म्हटल्यानंतर गणेशपुरी संघाचा मी म्हणणं हा पाठीचा कणा आहे. त्याची बॅटिंग, त्याची खेळण्याची टेक्निक, ज्या प्रकारे चेंडू त्याच्या अंगावरती आला त्यांनी बॅकफुटवरती जागा बनवली आणि कट शॉट ज्या प्रकारे आपण म्हणतो स्क्वेअर कटचा फटका त्याच्या बॅटमधून सजवला गेला आणि 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 7 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्राईक एंडवरती गोलंदाज करण मडवी रॅडम ओव्हर द विकेट. वॉट अ शॉट, वाडिश लॉंगॉनचं क्षेत्र खाली आहे. चेंडू थांबणार नाही आहे. हा म्हणतात चेंडू सीमा पार. प्रथमेश कोहलीच्या बॅट मधून आलेला हा लगातार दुसरा चौकार. तर धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितले धावफलकावर धाव लागले 11. प्रणय म्हात्रे आमच्यासोबत गुणलेखक आहेत. ओहो वाडश टायमिंग. प्रथमेश कोहलीचा हा मी म्हणून आता जलवा सुरू झालाय म्हणायला हरकत नाहीये. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून 4 धावांसाठी हा चौकार. तो यहाँ से आयोजकों की फरमाइश है कि अब हिंदी में कमेंट्री होना बहुत ज़रूरी है क्योंकि वो हमारा स्ट्रॉन्ग जोन है, स्ट्रॉन्ग पॉइंट. और निश्चित तौर पे अब पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर हमें प्रणय जी म्हात्रे बताएंगे. 15 रन. क्या बैटिंग की है प्रथमेश कोहली ने. जिस प्रकार से जिसके बैटिंग की आपने टेक्निक देखी होगी, कवर पॉइंट के ऊपर, उसके बाद डीप एक्स्ट्रा कवर, वाइडिश लॉन्ग ऑन, खाली क्षेत्र ढूंढा है प्रथमेश कोहली. बैटिंग में देखा जाए तो जबरदस्त बैट्समैन. VRCC गणेशपुरी क्रिकेट टीम का मैं कहूँगा सबसे आक्रामक बल्लेबाज. टोटल रन स्कोर कार्ड के 15 के औसत से बल्लेबाजी हो रही है. हमारे साथ रविंद्र म्हात्रे रिवॉल्व, राजकिरण कोहली गव्हान, ये कमेंटेटर 3 कमेंटेटर हम इस टूर्नामेंट में 3 दिन लगातार कमेंट्री करेंगे. और पहली ओवर मैं कहूँगा यहाँ से चिरले टीम के लिए महंगी साबित हो चुकी है. करण मडवी जो इस टीम के मुख्य गेंदबाज है उसके ऊपर आक्रमण हो चुका अटैक, यानी कि अब चिरले टीम यहाँ से कमबैक करने के लिए कोशिश जरूर करेगी. सुजीत के हाथ में गेंद समाई है. कप्तान ने 5 ओवर के मुकाबले में गणेशपुरी क्रिकेट टीम कोशिश तो जिस तरह से 15 के रन रेट से चलेगी तो 75 तक पहुंच सकती है. इस रन रेट से अगर बैटिंग करेगी VRCC. स्ट्राइक एंड पर विनेश टोलकर एक और जबरदस्त बैट्समैन, आक्रामक लेवल का ये बैट्समैन है. अटैकिंग बल्लेबाज, लंबे लंबे छक्के विनेश के बल्ले से हमने देखे. वो जोड़ी ये गणेशपुरी की फेमस जोड़ी है. जिस तरह से हमने देखा है कि स्टीवा मार्कवा की जोड़ी होती है इंटरनेशनल लेवल में देखी, एंडी फ्लावर, ग्रैंड फ्लावर, उसके बाद सचिन सहवाग की ओपनिंग जोड़ी और अब प्रथमेश और विनेश की जोड़ी VRCC की ये फेमस जोड़ी है. हमेशा ओपनिंग करते हैं और 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. स्ट्राइक एंड पर प्रथम
व्हाट अ टाइमिंग, यहाँ से मिड ऑफ में फील्डर गैप ढूंढना चाहते हैं लेकिन इस वक्त सही किनारा बैट के रडार में आई नहीं, सही टाइमिंग हुआ नहीं और इस वजह से ये डॉट गेंद की समाप्ति। सुजीत अब सुजीत पाटिल 2 गेंदों में अच्छी अब कम बैक करते हुए चिरले क्रिकेट टीम इस मुकाबले में। शॉर्ट ऑफ लेन देन ज्यादा सफल हुए थे बल्लेबाज, सिंगल लेने की कोशिश, यहाँ पर संभावना खतरे की रन, मैं कहूंगा यहाँ पर जोखिम भरा रन, ये रिस्की रन था, यहाँ से विकेट जाने की संभावना थी लेकिन फील्डिंग में थोड़ी सी हड़बड़ाहट हुई, इस वजह से वे सिंगल पूरा हुआ। सिंगल से टोटल आगे जाएगा 17 रन चिरले क्रिकेट टीम इस मुकाबले में। और चिरले टीम के अंदर सबसे अनुभवी खिलाड़ी रमाकांत 40+ मास्टर का सीनियर लेजेंड ऑफ चिरले क्रिकेट इस टीम के अंदर है। अनुभवी क्रिकेट बल्ले का ऊपरी हिस्सा मिस फील्डिंग, ये गलतियां महंगी पड़ सकती है। गेंद सीमा रेखा के बाहर लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में 4 रन। चार रन गौरव रसाल हमारे मॉर्निंग क्रिकेट कुंडेवाल के ये सदस्य है क्रिकेटर, और खराब फील्डिंग, उम्मीदें नहीं थी इस फील्डर से लेकिन जैसे भी रन आए गणेशपुरी के लिए मैं कहूँगा फायदेमंद हो गए। और रमाकांत लेजेंड ऑफ चिरले क्रिकेट, काफ़ी सालों से ये क्रिकेट खेल रहे, भूमिका स्पोर्ट्स चिरले के लिए एक ज़माना था जब रमाकांत के बल्ले से लंबे लंबे छक्के आपने देखे होंगे, नामचीन खिलाड़ी। ओह व्हाट अ टाइमिंग, मैन फ्रॉम गणेशपुरी विनेश डोलकर के बल्ले से आता हुआ ये तूफानी छक्का। इस रन स्कोर कार्ड के ऊपर, और यहां से जो देखा जाए इस विकेट के ऊपर हवा का झोंका काफी तेज बह रहा है दाएं हाथ के बल्लेबाज के लिए, तो ये छोटी गेंद आप यहां से नहीं कर सकते इस बल्लेबाज के लिए। छोटी गेंद करेंगे तो मार मिलेगा, छक्का मिलेगा, और क्रिकेट में अगर आपको नाम कमाना है ना दोस्तों, तो आपके अच्छे गुण, आपका परिवर्तन क्रिकेट में काफी कुछ कहता है। और विनेश डोलकर के बल्ले से छक्का और 6 रनों से 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। नक्कीच किरण, खरं तर पाहिलं ना तर या व्यासपीठावर फॅनची गरज देखील नाही, एवढी चांगली हवा, खरं तर समुद्र किनारे असणारा हे गाव आणि खूप छान हवा सुटली आहे आणि गारवा पाहायला मिळतोय। नेचुरल क्लाइमेट है, मैंने पहले भी कहा था सुबह भी कि ये उल्वे नोड में एक ही ऐसा क्षेत्र रहा है जहां हम आके आराम से सुकून से रह सकते हैं। गेंद वाइडिश लॉन्ग ऑन में ट्रैवल हो रही है, सिली मैदान में से निकलती हुई, करण मडवी के हाथ में गेंद सिंगल आता हुआ, गोटिया भी है हमारे साथ सुबह से आज देखा, हमने उन्हें देखा है काफ़ी। और मैदान यहाँ पर जब आते हैं ना रिवॉल्व, तो एक हल्की शाम के समय में बहुत मज़ा आता है, हवा काफ़ी हल्की बहती है, और यहाँ पर ज़्यादातर फॅमिलीज हमने देखा है आजकल रामबाग में। और नावाखाडी म्हटलं ना आणि नावेगाव म्हटलं तर समुद्र किनारे किंगफिशर माइल्ड। निश्चित तौर पर, क्योंकि हवा है तैसा है और माहौल भी होता है, तो माहौल में होती है वो बातें, चलता है थोड़ा थोड़ा लाइट। और टोटल सुजीत पाटिल शुरुआत की 3 गेंदों में अच्छी गेंदबाजी, लेकिन लास्ट के 3 गेंदों में छक्का चौका आया और टोटल उन्होंने खर्च किए 13 रन, और कुल मिला के टोटल 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। 14 का रन रेट अब चल रहा है। प्रथमेश कोहली, विनेश डोल की अब तक मैं कहूँगा ओपनिंग जोड़ी, ये जोड़ी को चिरले टीम को तोड़ना होगा। ये जो साझेदारी, ये पार्टनरशिप पनप चुकी है, ये पार्टनरशिप तोड़नी होगी, नहीं तो गणेशपुरी टीम की अगर जोड़ी नहीं टूटेगी तो भाई ये 70 को क्रॉस करेगी, ऐसी जोड़ी है ये, ऐसे बल्लेबाजी है, खासतौर पर प्रथमेश कोहली। और अब यहाँ से करण मडवी के ऊपर फिर से जिम्मेदारी दिखाई कप्तान ने, क्योंकि इस टीम का मुख्य गेंदबाज है, इस टीम का मैं कहूँगा सबसे होनहार खिलाड़ी है। और अब जिम्मेदारी के साथ, पहले ओवर में उन्होंने 15 रन खर्च किए थे, उसके बावजूद कप्तान ने भरोसा इस पे दिखाया, लेकिन अब भरोसों के ऊपर कामयाब होना होगा इस गेंदबाज को, क्योंकि पहले ओवर में महंगे साबित हुए थे। 28 रन, विकेट की दरकार, विकेट की तलाश, खोज यहां से चिरले क्रिकेट टीम को करनी होगी, लेकिन विनेश टोलकर स्ट्राइक एंड पर, जिनके बल्ले से एक छक्का और एक चौवा हमने अब तक देखा है। तीसरा ओवर शुरू, स्पेल का दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर। ओ यहां से रफ्तार से गेंद की थी, मिड विकेट क्षेत्र में से गेंद टावर रमाकांत भोईर गेंद को उठाए, तब तक रमाकांत घरत गेंद को उठाए, तब तक इस गेंद के ऊपर सिंगल। आज भी रमाकांत बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे हैं, ये सबसे बड़ी बात है ग्रामीण टेनिस क्रिकेट में। और देखिए रमाकांत का लड़का भी इस टीम के अंदर खेल रहा है, जो डिप बैकवर्ड पॉइंट में बाउंड्री लाइन पर है, और रमाकांत का लड़का है, तो ये क्रिकेट की सबसे बड़ी उपलब्धि है। रिवाल हमने देखा है कि लालचंद गावन का लड़के, 2 लड़के टीम के अंदर खेलते, बाप और बेटे, उस तरह से चिरले टीम के अंदर भी बाप और बेटा एक ही टीम के अंदर क्रिकेट खेल रहे। तो ये 2 रनों से टोटल आगे जाएगा
31 रन स्कोर कार्ड के ऊपर। किरण जी, बिल्कुल ये अक्सर देखने को मिलता है, जैसे कि देसाई टीम के सुखदेव काका और उनके दो सुपुत्र भी खेलते थे, लेकिन ये टेनिस क्रिकेट में आजकल कम देखने को मिलता है। ये सराहना करूंगा मैं यहाँ पे जो बाप बेटा खेल रहे इस बीच मैदान के ऊपर। निश्चित तौर पर ओ बल्ले के बीचों बीच आई नहीं, मिस कर रहे प्रथमेश कोहली थोड़े निराश होंगे क्योंकि ओवर पिच डिलीवरी है, टाइमिंग नहीं कर पा रहे। मैं कहूंगा यहाँ से रडार में लेना चाहते एक बल्ले को, लेकिन मैं कहूंगा थोड़ी सी हड़बड़ाहट हो रही है। लेकिन सिंगल तो आया, सिंगल से टोटल आगे चल रहा है, फॉरवर्ड हो रहा है। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर स्ट्राइक रोटेशन हुआ, लेकिन अब करम मडवी मैं कहूंगा जो जिम्मेदारी दी है ना पहले ओवर में महंगे साबित होने के बाद, अब बेहतरीन गेंदबाजी, कम करते हुए गेंदबाज, व्हाट अ बॉलिंग। ओ यह आवाज यहां तक सुनाई दी, रफ्तार के साथ बीट किया। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस। पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 13 और तीसरे ओवर में अब तक 4 रन 4 गेंदों में। करण मडवी, व्हाट अ बॉलिंग। मुझ पे क्यों जिम्मेदारी दी है, मुझे क्यों भरोसा दिखाया, अपने आप को साबित कर रहा है गेंदबाज। बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी। हॅलो, प्रकाशजी कडू यांचं आगमन झालंय, हार्दिक निश्चित हार्दिक तौर स्वागत। व्हाट अ बॉलिंग, बैक टू द बॉलर। नावे ग्राम पंचायत माजी सदस्य प्रकाश जी कड़ू, हमारे काफी अच्छे दोस्त है। काफी जमाने काफी अरसे बाद हमारी में आज मुलाकात हुई सुबह वो उद्घाटन में, और हमारी काफी करीबी दोस्त भी है और क्रिकेट के प्रति उनकी चाहत है। उनका लड़का भी खाड़ी टीम के अंदर खेलते, अजय, उनका बड़ा लड़का खाड़ी टीम के अंदर क्रिकेट के। वो हो यहाँ से मिस टाइमिंग, एलिवेशन मिला नहीं है। बैक टू द बॉलर, बेहतरीन कैच के साथ करण मडवी ने कमबैक किया चिरले क्रिकेट टीम के लिए और अपने आप को यहां पर साबित किया। 3 ओवर के समाप्ति के बाद वीआरसीसी गणेशपुरी, विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब गणेशपुरी, 1 विकेट के नुकसान पर 32 रन। यो डीजे पा इथे मात्र किरण स्पर्धा दुपारच्या सत्रानंतर बरेच प्रेक्षक जोडले जात आहेत। आई एकवेरा ट्रस्टचे सदस्य आणि कर्नाला बँकचे, कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक बालराम पाटील वहाळ हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि दीपकजी तांडेल आपल्या स्पर्धेला बालराम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। दीपकजी तांडेल यांच्या स्पर्धेसाठी आमच्या शुभेच्छा म्हणून त्यांनी आज हा एक मेसेज केलाय। खूप चांगली स्पर्धा आहे म्हणतायत आणि स्पर्धेला भरभरून शुभेच्छा। त्याचबरोबर अर्थातच जावळे गावचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय अरुण शेठ गोपाल घरत आपल्या कुटुंबासोबत, आपल्या छकुली सोबत, प्रिन्सी सोबत या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांचं। किरण, याच दरम्यान समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा श्री मदन एकनाथ घरट यांना विनंती करतो की आपण श्री मदन एकनाथ ठाकूर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। समृद्धी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा त्यांना मी विनंती करतो मदनजी ठाकूर की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। थैंक यू वेरी मच। तो यहाँ से 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और रन रेट जिस तरह से चल रहा था, करंट रन रेट 14 के रन रेट से बल्लेबाजी, लेकिन उसके बाद कमबैक किया। करण मडवी का स्पेल आया दूसरा और 1 विकेट और 4 रन। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, अफलातुन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, अनबिलीवेबल बॉलिंग गेंदबाज करण मडवी। लेकिन अब चौथे गेंदबाज सिद्धांत मडवी, हमें 12वें प्रतिनिधि बता रहे कि जो आनंद मडवी सीनियर क्रिकेटर, द लेजेंड ऑफ टेनिस क्रिकेट चिरले, जो आज हमारे बीच मौजूद नहीं है, रविंद्र मात्रे, उनका ये लड़का है और उनके पिताजी का भी काफ़ी नाम है ग्रामीण क्रिकेट में, 40 प्लस में भी उनके नाम के परचम है और पिताजी के लक्ष्य कदम पर उन्हें चलना होगा ग्रामीण क्रिकेट में चिरले के लिए। और रमाकांत की मैं तारीफ करूंगा चिरले के कि आज भी टीम के अंदर उन्हें खेलना है। सीनियर क्रिकेटर जब तक टीम के अंदर खेलेंगे टीम बनी रहेगी। एक सीनियर चाहिए, सीनियर होता है तो टीम बनी रहती है, इकट्ठी रहती है, एकजुट रहती है, तालमेल रहता है और रमाकांत ने बिल्कुल वो काम किया। अच्छा खेल रहे अब तक अपने चिरले क्रिकेट टीम के लिए। लेकिन अब चौथा और प्रोग्रेस पे है सिद्धांत मडवी, स्ट्राइक एंड के ऊपर प्रथमेश कोहली। इस खिलाड़ी को अब यहां से रन बनाने होंगे। ओ यहां से बल्ले का ऊपरी हिस्सा वाइडिश लॉन्ग के क्षेत्र में गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर, 4 रन।
स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं और लगा नहीं था कि ये बाउंड्री जाएगी। जिस तरह से कारपेट के सहारे गेंद आई, करण मडवी ज़्यादा डिप मिड विकेट में ज़्यादा दूर थे और ये चौवा आया। 4 रनों से 36 रन स्कोर कार्ड के ऊपर प्रथमेश कोहली अब तक अच्छी बेहतर बल्लेबाजी अपने टीम के लिए जानते, ज़्यादा से ज़्यादा रन 60 प्लस बनाने की कोशिश करेंगे यहाँ से कम। सिद्धांत मडवी, प्रथमेश कोहली का धमाका, गेंद सीमा रेखा के बाहर, लंबा चौड़ा छक्का। प्रथमेश कोहली 10 गेंदों में 27 रनों की अब तक पारी उन्होंने खेली है। ओवर पेच लेन डिलीवरी नहीं कर सकते इस विकेट के ऊपर। एक तो हवा, दोपहर का सत्र शुरू है, हवा काफी रफ्तार से दौड़ रही है और इस तरह की गेंद अगर आप ओपनिंग के बल्लेबाज को करेंगे जो सेट मैदान के अंदर है तो ये हालात यही होंगे, मार मिलेगी आपको। सही लाइन लेन से गेंदबाजी करनी होगी, प्रथमेश की कमजोरी को भापना होगा जो पिछले 2 गेंदबाजों ने किया उस तरह की गेंदबाजी करेंगे न, वरना प्रथमेश छोड़ेगा नहीं। इस तरह की डिलीवरी करेंगे तो उसके बल्ले से नंबर 6 निश्चित तौर पे आएंगे। इतना बड़ा खिलाड़ी है वीआरसीसी क्रिकेट क्लब गणेशपुरी, यानी कि विठल रखुमाई क्रिकेट क्लब गणेशपुरी। फिर से एक बार सिद्धांत मडवी, राइट मोर द विकेट। ओ यहां से अब गेंद नीचे रही, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था और सिंगल से टोटल आगे जाएगा 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। राहुल कोहली नंबर 3 के पोजीशन पर 1 डाउन के तौर पर बल्लेबाज दाखिल हो चुके। राहुल कोहली भी इस साल काफी फॉर्म है। उल्वे नोट प्रीमियर लीग में भी राहुल ने बेहतरीन बैटिंग की थी, बेहतरीन बॉलिंग परफॉर्मेंस अच्छा है राहुल का। इस साल प्रमोट किया है नंबर 3 के पोजीशन पर, लेकिन अब गेंदें कम है और रन भी बनाने ज्यादा, यानी कि डबल जिम्मेदारी से अब बैटिंग करनी होगी राहुल को। सिद्धांत मडवी, ओ यहां से सिले मिड ऑफ में रन आउट होने की संभावना और रन आउट के तौर पर लौटना होगा। इन एट नंबर 4, क्या हुआ? बल्ला चेंज करना है। प्रथमेश कोहली और इन एट नंबर 4 मैन इन फॉर्म गणेशपुरी, आतिश कोहली, आतिश डोलकर, मैन इन फॉर्म। पिछले 7-8 दिनों में देखेंगे ना तो ये खिलाड़ी फॉर्म में है आतिश डोलकर, जिसकी बैटिंग अच्छी हो रही है और अब नंबर 4 पर पोजीशन पर है वो। लेकिन अब चिरले क्रिकेट टीम की तरफ से सिद्धांत मडवी की भी प्रशंसा करनी होगी। 2 गेंदों के ऊपर चौवा छक्का आने के बाद कमबॅक, व्हाट अ बॉलिंग। या दरम्यान मदनजी ठाकूर यांचेही आगमन झालं या मुख्य व्यासपीठावर। मोस्ट वेलकम मदनजी ठाकूर सर, आपलं स्वागत आहे। सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम। निश्चित तौर पर सभी मेहमानों का हम स्वागत करेंगे यहाँ पर। ओ ब्लॉक ऑल लेंथी मिड विकेट के क्षेत्र में से ट्रेवल हो रही सिंगल तेजी से पूरी होती हुई 1 रन से टोटल आगे जाएगा 44 रन स्कोर कार्ड के ऊपर चल रहे। आतिश डोलकर मैदान के अंदर नंबर 4 के पोजीशन पर दाखिल हो चुके हैं। सिद्धांत मडवी अब कमबैक कर रहे, अच्छी गेंदबाजी, अच्छी काबिल तारीफ। अब तक उन्होंने, मैं कहूँगा, चौवा छक्का आने के बाद भी उन्होंने कमबैक किया। ये अच्छी सोच, अच्छी खिलाड़ी की पहचान यहाँ से दिखाते हुए सिद्धांत मडवी, राइट मोर द विकेट। ओ व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, डॉट गेंद के साथ मैं कहूंगा खूबसूरत। और चौथे ओवर का खेल समाप्त, यानी कि 4 ओवर की समाप्ति के बाद वीआरसीसी गणेशपुरी 2 विकेटों के नुकसान पर 44 रन। और चिरले टीम के हमारे कॉलेज फ्रेंड, हम TYBAC में एक साथ थे। पुंडे कॉलेज से हमने टूर्नामेंट काफ़ी खेली है 2006 और 7 में। 2006 और 7 का हमारा बैच, यानी कि तकरीबन 15-16 साल हो चुके हैं। साथ में हमारे साथ खेलते थे। मुकेश मडवी टीम के अंदर नहीं है, तो घर पे बैठने से अच्छा आप यहाँ आकर खेलिए। लाइव देख रहे, मुझे पता चल चुका है
तो वहां बैठकर लाइव देखने से अच्छा मुकेश मौर्य मैदान के अंदर होना जरूरी है। तो इस मैच में नहीं है, लेकिन रिवॉल्व लास्ट 6 गेंदे। नक्कीच रामचंद्रजी नेवाळे देखील या व्यासपीठावरून आता आनंद घेत आहेत या मॅचचा। रामचंद्रजी नेवाळे उल्वानोड परिसरातील एक दृश्य व्यक्तिमत्व, सर्वांचं आपण स्वागत करूया। त्यानंतर दशरथजी कडू साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। नावे खाडे गावातील आमचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। लास्ट गेंदबाज प्रियांशु घरत, मैन फ्रॉम चिरले, रमाकांत का ये लड़का, रमाकांत घरत का ये सुपुत्र लड़का चिरंजीव, सन ऑफ रमाकांत, और लॉन्ग ऑफ के क्षेत्र में ओह ये व्हाट कैच, गेंद डाली लड़के ने, कैच को लिया बाप ने, बाप बेटे का ये धमाल कमाल परफॉर्मेंस। बजाओ। कल रमाकांत की शायद शादी बहुत जल्दी हुई थी क्या, ऐसा लग रहा है, क्योंकि इतना बड़ा लड़का 40+ मास्टर है, ठीक है, लेकिन वो लड़का रमाकांत की बॉडी लैंग्वेज और उसकी बॉडी लैंग्वेज सेम लग रही है। पर्सनैलिटी भी उतनी अच्छी है कि शायद रमाकांत का मेरे हिसाब से 20-21 साल में शादी हुई होगी, ऐसे कुछ लग रहा है। लेकिन बाप का धमाल, लड़के का कमाल, कमाल धमाल दे धमाल, कैच। और अब मैदान के अंदर नया बल्लेबाज रितेश डोलकर मैदान के अंदर, आक्रामक बल्लेबाज ये भी है, क्षमता है चक्के लगाने की। 5 गेंदे हैं इस ओवर की, और कम से कम मैं कहूंगा 5 गेंदों में 14-15 रन बटोरने चाहिए। ओ डोलकर, रितेश डोलकर डीप मिड विकेट के क्षेत्र में से सिंगल तेजी से कर रहा, फील्डिंग फंबल पर फील्डर वहां पर सिंगल को डबल में कन्वर्ट किया। 2 रन से टोटल आगे जाएगा, प्रणय जी हमें बताएंगे। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर, 46 रन। और जिस तरह से पटरी पर दौड़ रही थी वीआरसीसी गणेशपुरी, पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 28 के ऊपर गई, और तीसरे ओवर में 32 के ऊपर रुका, चौथे ओवर में 44, और अब विकेट गिरी है उनकी 3। प्रियांशु की गेंद, रितेश ऑन फायर, गेंद सीमा पार, छक्का। प्रियांशु घरत के ऊपर एक छक्का, और वीआरसीसी के 52 रन, 50 पार कर चुकी है। और अब 3 गेंदे हैं यहां पर, 3 गेंदों में एक छक्का आता है तो 60-62 रन के ऊपर आसानी के साथ आराम से पहुंचेगी। लेकिन रितेश, व्हाट अ शॉट, लंबा छक्का, ये बड़ा छक्का लगाया मैं कहूंगा डिप मिड विकेट के ऊपर से। और अब यहां से इस ओवर की 3 गेंदें बची है, और प्रियांशु घरत ने विकेट लेने के बाद ये छक्का आया। याच दरम्यान मी विनंती करते उद्योगपती दशरथ नामा ठाकूर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय मान्यवर दशरथ नामा ठाकूर उद्योगपती, त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आयोजकांकडून आपल्याला नम्र विनंती केली जात आहे। गेंद शायद गुम हो चुकी है, लंबा छक्का, और छक्के के साथ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रियांशु घरत राइट मोर द विकेट से गेंदबाजी, और 24 गेंदें वहां पर ऑलरेडी 2 ली थी, और ये लंबा छक्का है। खाड़ी का ये महेश्वरी मैदान, और इस मैदान पर लंबे लंबे छक्के आते, तर पाहुण्यांचं इथं आयोजन झालंय उद्योगपती। तो तांडेल जी, उस दिन शिवाजी नगर में आपका बेस्ट बॉलर ने जो किताब लिया, ट्रॉफी, वो किधर है आपके गेंदबाज? पहली बॉलिंग डाली थी वो नरेश मोगल। अरे वाह सर, से मुझे मिलना बहुत जरूरी थी। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस सर, बेस्ट बॉलर ऑफ 40+ मास्टर उल्वे नोट में बेहतरीन गेंदबाजी। 23 साल हो गए उन्होंने क्रिकेट को छोड़े हुए, लेकिन जैसे क्रिकेट में एंट्री मारी, बेहतरीन गेंदबाजी। जिसका बकरा का ये 40+ मास्टर, और आपकी टीम को डरते, 40+ में जो 14 टीमें है ना, वो सब आपको डरते सर। आपकी बात, शरद ठाकुर का बल्ला चलता है और आपकी गेंदबाजी, और वो ऑब्जेक्शन तो चलता है, लेकिन वो क्रिकेट में यहाँ पर लाइव देख रहे होंगे तो मुझे गालियां मिलेगी, कोई बात नहीं है। लेकिन यहाँ पर
और यहाँ से ये टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 54 रन स्कोर कार्ड के ऊपर लास्ट बॉल होगी यहाँ पर गेंदबाज प्रियांशु घरत। व्हाट अ बॉलिंग, छक्का, उसके बाद डॉट डबल और एक गेंद टारगेट सेट करने वाली गेंद है। कितना टोटल आएगा स्कोर कार्ड के ऊपर? ओ डॉट गेंद, गेंद नीचे रही। डॉट गेंद के साथ पहला सत्र, पहले इनिंग, पहला पड़ाव समाप्त। टारगेट 54 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर और टारगेट चेसिंग करने हैं चिरले क्रिकेट टीम को 5 ओवर में 55 रन। अश्विनी मात्र तत्पूर्वी सत्कार करून घेऊया आपण मदन शेठ ठाकूर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आयोजकांना की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा। शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण सन्माननीय मदन एकनाथ ठाकूर समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर त्यांचा इथं आपण सन्मान करायचा आहे। अतिथी देव भव। तदनंतर भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आदर्श या ठिकाणी अतिथी सत्कार सन्मान सोहळा सुरू आहे। तदनंतर दशरथ कडू यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे। आयोजकांना मी विनंती करतो की आपण दशरथ दादा कडू यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे। आपल्याकडे मिळाला वेल त्यामध्ये आपण पाहुण्यांचा सन्मान करतोय। तदनंतर रामचंद्र नवाले यांचा सन्मान करायचा आहे। आयोजकांना विनंती करतो की आपण सन्माननीय रामचंद्र नवाले यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। शाल, पुष्पगुच्छ देऊन आणि पाहुण्यांचा सन्मान झालाय। तत्पूर्वी रिवॉल महेश्वरी पोल्टीप्लस क्रिकेट क्लब ही स्पर्धा आहे आणि महेश्वरी नाव ज्या पूर्वी जेव्हा हा गाव यंगमध्ये खेळायचा 1900 मला वाटते 86ला त्यांनी हा संघ 85-86ला हा संघ ओपन केला आणि 85 पासून आज 2023 आले, म्हणजे वर्ष टॅली कर की एवढे वर्ष जवळजवळ 20+ झाले असतील। हा संघ अजूनही त्याच नावाने खेळतोय, म्हणजे एवढ्या वयामध्ये आता त्या महेश्वरी 40+ केला। जो पहिले महेश्वरी यंगमध्ये खेळायचा त्यांनी 40+ केलाय आणि जेव्हा तो संघ ओपन झाला त्यामध्ये नरेश मोकल, दीपक तांडेल, रणधीर कडू, जनार्दन ठाकूर, लीलाधर कडू, कृष्णा मोकल, सुभाष कडू, नारायण घरत हे सर्व त्यावेळेला यंग संघाचे शिलेदार होते। त्यांनी या संघाची बांधणी केली आणि त्यावेळेला हा संघ खेळायचा। नंतर त्यांचा वयाप्रमाणे क्रिकेट थांबतो, स्टॉप घ्यायला लागतं कुठेतरी आणि त्यानंतर 40+चा ज्यावेळेला फॉर्मॅट आला पुन्हा त्यावेळेला या संघ पुन्हा मैदानामध्ये उतरला लिवाल आणि उल्वे नोट 40+मध्ये या संघाचा दबदबा आहे आता। मग त्याची पॉवर कशा प्रकारच्या आणि अशा प्रकारचा संघ महेश्वरी 40+ नावाने आता खेळतोय, म्हणजे 86 पासून रिवाल या संघ अजूनही त्याच नावाने खेळतोय। मानलं पाहिजे या गावातील सर्व खेळाडूंना, या शिलेदारांना की आज जवळजवळ एवढे वर्ष ते क्रिकेट खेळतात एकाच नावाने, तर रिवाल आठवड्याला नावं बदलतात बरोबर ना? ओ टू रिवाल। डेफिनेटली किरण, कारण पहा हे खास वैशिष्ट्य आहे या नावाकाडी टीमच्या सर्व खेळाडूंचं। जी 40+ मध्ये महेश्वरी हे नाव अगदी जिवंत ठेवलंय मी म्हणेन। आणि 40+ मध्ये हा संघ खेळला, पहिले शरदचा नव्हते पण आता 40+ मध्ये शरद तुम्ही झाला 40+, तू मंगेश, तुम्हाला आपला नरेश यांना संधी मिळाली, म्हणजे तुम्हाला पण त्यांच्यासोबत खेळताना कसा अनुभव आलाय? आता तू यंगमध्ये खेळत होता त्यावेळेला तुझा अनुभव आणि आता यांच्यासोबत खेळतेस कसा वाटतं? यांच्यासोबत खेळताना तुझा एक वेगळा एक्स्ट्रा एनर्जी असते तुझ्यात, बरोबर की नाही? चला ओ टू रिवाल। तर नक्कीच किरण, शरद ठाकूर खूप चांगला खेळाडू आहे। आज त्याच्याकडे अनुभव दांडगा आहे आणि खरोखर जेवढा चांगला टेनिस क्रिकेट खेळतोय तेवढंच चांगला आयोजन देखील पाहायला मिळतोय। त्यामुळं मी नक्कीच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की खूप चांगली मेहनत घेतली तुम्ही। आज हे मैदान पाहतोय, महेश्वरी मैदान, अगदी पर्यटन स्थळ, मैदानाच्या बाजूला असणारे हे मैदान, असं वाटतंय की या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की कुटुंबाला घेऊन या ठिकाणी फिरायला यावं। आपल्या संपूर्ण फॅमिली सोबत येऊन इथं मस्त संध्याकाळच्या वातावरणामध्ये समुद्र किनारा आहे, थंडगार हवा, शुद्ध हवा ही मात्र या परिसरामध्ये। आता उल्वा नोट बऱ्याच इमारती झाल्यात किरण तुमच्या या परिसरामध्ये,
परंतु हा एकमेव परिसर आहे अगदी समुद्राच्या बाजूला जिथे तुम्ही मनमुराद आनंद लुटाल आणि आपल्या कुटुंबासोबत खरं तर या ठिकाणी येऊन एक वेगळाच तुम्हाला आनंद घेता येईल. कारण नंतर प्रगतिशील परिसर म्हटला तर उंच उंच इमारती, त्यामध्ये दगदग असते, वाहनं मोठी प्रमाणात, लोकसंख्या वाढली आहे. परंतु इथे थोडासा तुम्हाला निस्वार्थ सुटकेचा श्वास घ्यायला खूप चांगली जागा पाहायला मिळते. असं हे पर्यटन स्थळ इथे मात्र रंगणारी स्पर्धा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र सामना सुरू आहे. एका बाजूला भूमिका स्पोर्ट्स चिर्ले तर त्यांच्या विरोधात VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब गणेशपुरी हा मॅच. गणेशपुरी टीमनं 55 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये ठेवलं आहे. सलामीचा षटक गोलंदाज प्रथमेश कोहली घेऊन येतोय. समोर गौरव रसाल आणि करण मडवी. फर्स्ट बॉल, गेम स्टार्ट. लाज बॉल, गुडघा खेळपट्टीवर टेकून गौरवनं हा गौरव देणारा फटका. 4 धावांसाठी पहिला चौकार. गौरव रसालच्या बॅटमधून आलेला पहिलाच खणखणीत चौकार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग साईडला आलेला 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. लाँगॉनचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला. डीप बॅकवर्डला एक क्षेत्ररक्षक वाढवलाय. 2 क्षेत्ररक्षक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. परंतु पहा प्रथमेश कोहलीनं हेरलं. थोडंसं गती परिवर्तन करणारा हा चेंडू फेकला. अर्थातच विश्लेषणपणा पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये, तो म्हणजेच प्रथमेश कोहली. चेंज ऑफ फेस तुमच्याकडे असणं फार गरजेचं असतं. हा ओव्हर पिच बॉल. लगेच गौरव रसालनं क्षेत्र निवडलं. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. लॉंग ऑफला येतोय खणखणीत चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक, व्हेरी गुड, ट्रिमेंडियस स्ट्रोक. पहिला बॉल ज्या पद्धतीनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला, त्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा जवळ घेतला आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं गौरव रसालच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चिर्ले गाव म्हटलं तर राधे एंटरप्राइजेस, दीपक पाटील, टेनिस क्रिकेटमधली प्रसिद्ध व्यक्ती. हा हा हा, व्हेरी गुड स्ट्रोक. त्याच दिशेनं पुन्हा एकदा डोमॅन्स लँड एरियाकडून चेंडू जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर द रोप, बाउंड्री. माध्यमातून गौरवला पाहतोय आपण नेहमीच सलामीला येत असताना खूप तुफान स्टार्मी बॅटिंग पाहायला मिळते आणि त्यामध्ये मॅन्डेटरी सर्कलच्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय हा गौरव रसाल. करायचे आहेत 55 धावा. 11.0च्या सरासरीनं धावगती करायची आहेत. इकॉनॉमिकल इक्वेशन त्यांच्या समोर असताना प्रथमेश कोहलीच्या पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट आणि लगातार 2 चौकार. लगातार तिसरा चौकार येईल का? टेनिस क्रिकेटमध्ये वाट पाहिली जाते आणि पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंप सोडून जातोय. संदीप पाटील सरांचा इशारा आलाय. सिग्नल वाईड. अवांतर अतिरिक्त 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 13. 11ची सरासरी आहे. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढायच्या आणि आपल्या संघाला सुअवस्थेत नेऊन ठेवायचं हे गौरवनं सुरुवातीपासून मनाशी निश्चय केलंय की काय? गौरव चेंडू पाड बदलते. लाऊड अफील, स्ट्रॉंग अफील, परंतु लेग स्टंपच्या जवळून बाहेरून चेंडू गेलाय. पंचांनी घोषित केलं लेग बाईचा इशारा. सिंगल मिळाली जाते. 1 धावेनं संघाची धावसंख्या मात्र 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर. चैतन्य मडवी यांचा हा संघ अर्थातच भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि त्यांच्या विरोधात अर्थातच गणेशपुरी टीम आपण पाहतोय. प्रथमेश कोहली असेल त्या संघाचा विचार केला तर RR ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली होती या गणेशपुरी संघानं. आज महेश्वरी 40+ मास्टर आयोजित स्पर्धेमध्ये दोन्ही तालुक्यांचे आमदार महेशजी बालदी आणि प्रशांतजी ठाकूर यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन.
हा चेंडू आडव्या बाटने केलाय करण मडवीनं आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट कॉर्नरच्या दिशेनं अगदी सीमा लगत चेंडू अडवलाय. तदनंतर मात्र 2 धावा कंप्लीट करण मडवीनं आणि टोटल रन्स भूमिका स्पोर्ट चिरलेट संघाच्या 16 धावा. पहिल्या षटकाची सांगता झाली. 16 धावा धावफलकावर लागल्यात आणि एकही गडी बाद नाही, म्हणजे खूप चांगली सुरुवात. व्हेरी गुड स्टार्ट बाय भूमिका स्पोर्ट्स चिरले टीम. पुन्हा एकदा आपण जातोय ज्या पद्धतीने उशीर आलेले प्रेक्षक मैदानावर त्यांच्या माहितीसाठी सांगूया. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, अंतिम सामना आहे फ्रेश. यानंतर जिंकणारा संघ अर्थातच खेळेल, तर म्हणजेच या अगोदर न्यू यंगस्टर वहाल टीम जो संघ एक मॅच जिंकलाय आणि त्या संघाच्या विरोधात खेळेल इथून जिंकणारा संघ. आणि सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणारा आरके स्पोर्ट्स कुंडेवाल संघ. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्या बिग फाईट पाहायला मिळतील. उद्या मातब्बर संघ या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात येतील, कारण हे पर्यटन स्थळ शनिवार रविवार खूप गर्दी असते. यस, अप्पर कटचा फटका, गौरव रसालचा गौरव करणारा त्याचा फटका. तिथे मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. चार चौकार आले गौरवच्या बॅट मधून. आणि भूमिका स्पोर्ट चिरले ना, गौरव म्हटला तर गौरव चिरले या चिरले सिंग टीमचा किरण पवार, मिनी किरण पवार आहे भूमिका स्पोर्ट चिरले टीमचा. त्याला म्हटलं जातं गौरवला, आणि तशीच बॅटिंग करतोय. किरण पवारच्या बॅटिंगचा अभ्यास करणारा हा गौरव. आणि आता मात्र चौफेर टोलेबाजी करतोय. डीप फाईन लेग, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉइंट. इथे मात्र क्षेत्र निवडला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा, मात्र चेंडू स्टंपच्या वरून जातोय डॉट. आणि धावसंख्या धावफलकावर स्थगित. 2-0, 20 रन्स करायचे आहेत. 55 रन्स, 20 रन्स कंप्लीट ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावर लागल्यात. 55 धावा म्हटलं तर मॅच अजूनही बाकी आहे गणेशपुरी टीमसाठी, त्यामुळे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. हा सरळ सरळ दिशेने केला. यस, किरण पवार या खेळाडूची वर्णी जशी लागली जाते तशीच मात्र गौरवच्या बॅट मधून आलेला हा वायडिश लॉंग ऑनला उत्तुंग षटकार. गौरव रसाल, हा चांगला फटका आहे, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला टिपला जाईल झेल. आणि गौरव रसालच्या खेळीचा अंत एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय. गोलंदाज राहुल कोहलीला. वीस धावांवर पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडी बाद झालाय. गौरव रसाल ज्यानं हाहाकार माजवला होता या मैदानावर, खूप चांगली बॅटिंग सुरू केली आहे. आणि 9 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी करून गौरव रसाल होतोय झेलबाद. नवीन बॅट्समन चैतन्य मडवी, नेट नंबर 3 वन डाऊनला. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे चिरले गावचा हा खेळाडू अर्थात चैतन्य मडवी. मात्र समोर असेल त्याच्या गोलंदाज राहुल कोहली, ज्यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गणेशपुरी टीमसाठी. करावं लागेल, कारण चेंडू आणि धावांचं अंतर हळूहळू आता मात्र कमी होत चाललंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटकार चौकार आलाय. टोटल 21 धावा धावफलकावर.
न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक चैतन्य मडवी पंचांकडनं गार्ड घेतो. खेळण्यासाठी सज्ज क्षेत्ररक्षणाची विवरचना. आपण सेकंड पॉवर प्लेमध्ये बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत आहेत. एक आहे वायडिश लॉंगॉनला, दुसरा आहे कॉर्नरच्या दिशेनं आणि तिसरा खेळाडू वायडिश डीप एक्स्ट्रा कव्हरला. अशी क्षेत्ररक्षणाची पाहणी बघितली तर बाकी 30 यार्डमध्ये 21 धावा धावफलकावर 26 धावा माफी असावी. हलकसं तटवण्याचा प्रयत्न केला, लेग लान्स करण्याचा, परंतु चेंडू पॅडवर आदळला. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली सिंगलनं 27 आकडा गाठलाय. 55 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक सुरू आहे दुसऱ्या षटकातला आता अंतिम एक बॉल, म्हणजे 19 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावा हे समीकरण. 19 बॉल आणि 28 रन्स इक्वेशन, इकॉनॉमिकल इक्वेशन. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू होता, खोलात फेकला होता जर्कमध्ये करण मडवीसाठी आणि तो देखील त्याला सन्मान देण्यास भाग पाडलाय. आणि एखाद्या सन्मान दिलेल्या चेंडूवर एक सिंगल मिळाली आहे. सिंगलनं धंगाची धावसंख्या टोटल 28 या आकड्यावर. आता 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयाचं लक्ष राहिलंय ते 27 धावांची गरज असेल. 28 बॉल 27 रन्स. मॅच सुरू आहे. चिरले विपक्ष गणेशपुरी. मगाशी देखील पहिला सत्र बघितलं तर अशाच प्रकारचं या ठिकाणी धावांचं वर्णन झालं होतं. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 13, 2 ओव्हरमध्ये 28 आल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये देखील 2 ओव्हरमध्ये 28च धावा आल्या आहेत, म्हणजे पारडं समान आहे. ग्राफिकल स्ट्रक्चर तुम्ही बघितलं ना धावसंख्येचा आलेख स्क्रीनवर, तर अगदी समांतर स्थितीत आहेत. आता समीकरण असेल ते येणाऱ्या 18 बॉलमध्ये 27 धावा. आता गोलंदाजांसमोर भरपूर मेहनत घ्यावी लागेल, त्यांना परिश्रम घ्यावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज येतोय प्रथमेश कोहली, संघाचा मुख्य खेळाडू. त्याच्या वाट्याला 2 षटक येत आहेत. तो षटक घेऊन येतोय 3ऱ्या क्रमांकावर, जिथे 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यासमोर बॅट्समन करण मडवी. करण मडवी हे गावठाणचा खूप चांगला खेळाडू आहे. म्हणजे गावठाण आणि चिरले म्हटलं ना तर काही मैल अंतर. आणि तोच करण मडवीला पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड. करण मडवी मिस, डेफिनेटली हिट, फलंदाज होईल बाद. अशा परिस्थितीमध्ये करण मडवी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं टेन्शन नडपण आलंय की काय. आणि प्रथमेश कोहलीला हेच करायचं आहे. प्रथमेश कोहलीला काय करायचं आहे ते या षटकामध्ये युटर्न घ्यायचं आहे. मॅचवर पकड मजबूत करायची आहे. परंतु जर चिरला टीमच्या फलंदाजाने या ओव्हरवर धावा कमीत कमी 9 ते 10 जरी घेतल्या ना तरी मॅच ही खुली होणार आहे चिरले टीमसाठी. आता काय स्ट्रॅटेजी आखली जाईल, मैदानावरचे डावपेच, मैदानावरची रणनीती, या साऱ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतील. कोण कोणावर हवे होणार, गणेशपुरी की चिरले, चिरले की गणेशपुरी, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि या खरं तर दुपारच्या सत्रानंतर या मॅचचा आनंद घेत आहेत. जरी ऊन असलं 32 अंश सेंटीग्रेड तापमान असलं तरी समुद्राच्या किनारे आपण आहोत, त्यामुळं हवेची झुळूक खूप चांगली, गुलाबी हवा आपल्या अंगाला झोमणारी मला मिळते. हा लेट कटचा फटका बॅकफुटला गेलाय, अप्पर कटनं खेळलाय, सिंगल मिळाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. या 2 धावेनं स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत. टोटल 30 रन्स. आता करायचे आहेत 25 धावा. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता आहे ती चिरले टीमला. तर गणेशपुरी टीमला थांबवावं लागेल या चिरले टीमला 24 धावांवर. हा खोलवर पद्धतीचा बॉल फुलर लेनचा होता. कॉर्नरला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झालाय. हितेश हातातून चेंडू निसटला थोडासा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करताना वाट पाहतायत फलंदाज की कधी क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, थोडासा बाजूला जातोय आणि आपण दुसरी धाव कंप्लीट करतो. त्याच परिस्थितीमध्ये हितेशच्या हातातून चेंडू निसटला आणि 2 धावा चैतन्य मडवीनं आणि त्याच्या साथी फलंदाज सुजित पाटीलनं कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2ने वाढल्यात. 32 धावा
15 आणि 23चं हे समीकरण. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता राहिली आहे. चेंडू फुटलाय की काय? खरं तर प्रणय आजकाल चेंडू फुटत नाही. आम्ही यमाराईचे चेंडू खेळायचो ना त्यावेळी बऱ्याच वेळा चेंडू फुटायचे. शरद असतील इथे आणि तांडेल साहेब, दीपक तांडेल. मग ते डेड बॉल दिला जात असे. आणि यमाराईचा बॉल म्हटला तर सफेद लोकर असायची दीपक दादा. आणि त्या लोकर जाईपर्यंत आपण खालून खेळायचो 2 ओव्हर. गोटा झाला की अटॅकिंग व्हायची, कारण षटकार कमी मिळायचे पाहायला. षटकार मारायची ताकद काही फलंदाजांच्याच अंगामध्ये होती. तर रवींद्र कोट्यान जो फलंदाज असेल पनवेलचा, युनिटी, कव्हरला षटकार मारायचा यमाराईच्या बॉलवर, ती ताकद त्याची वेगळीच होती. दिप्पाट खेळाडू होता. आणि त्यानंतर यमाराईच्या बॉलवर नंतर सोन्या गायकवाड, पारगावचे विश्वास पाटील टोंडरे, हे एक असे फलंदाज विस्फोटक होते की ते षटकार सहज मारायचे. सदाशिव ठाकूर नावाकाडीचा, तो देखील घातक फलंदाज, षटकार मारायचा. हे दिवस आम्हाला आजही आठवत आहेत. 20 वर्षापूर्वीचा क्रिकेट, 15-20 वर्षाचा यमाराईचा क्रिकेट. हा फटका, सुपला शॉट. आमचा आदिवासी कॉमेंटेटर आहे वाघ, तो नेहमीच या शॉटला सुपला शॉट म्हणतो. परंतु इथे काय घडलं तर थोडंसं मिसटायमिंग झालं. बॅट आणि बॉलमध्ये कुठेतरी मी म्हणेन तालमेल बिघडला गेला आणि तिथे डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 32. आता येणारे 14 चेंडू आणि 23 धावा. प्रथमेश कोळी, हा नक्कीच लेट कटचा फटका. फर्स्ट स्लिपला आहे क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाने जसा मिळाला चेंडू पकडला, फेकला, तोपर्यंत नॉन स्ट्राईकचा बॅट्समन सुजित पाटील सुरक्षित. क्रीजमध्ये मिळाली सिंगलनं धावसंख्या धावफलकावर वाढते. 33 धावा. कौतुक करावं लागेल प्रथमेश कोहलीचं. प्रथमेश कोहलीनं पहिल्या ओव्हरमध्ये थोडा मार खाल्ला होता गोलंदाजीतून, खराब गोलंदाजी झाली होती, 16 धावा दिल्या होत्या. परंतु या प्रथमेश कोहलीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कर्णधारानं की प्रथमेश, तुलाच आता कमबॅक करायचा आहे, तुझा ओव्हर टर्निंग होऊ शकतोय. कमी धावा जर दिल्या तर पुन्हा एकदा मॅचमध्ये आपण शिरकाव करू. आणि याच उद्देशानं मात्र प्रथमेश कोहलीच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्याला सार्थक असं काम आतापर्यंत करतोय. फक्त 4-5 धावा दिल्या आहेत 5 चेंडूमध्ये. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, मोस्ट इम्पॉर्टंट चेंडू असेल हा दोन्ही टीमसाठी. म्हणजेच 13 बॉल आणि 22 रन्स, 13 चेंडू 22 धावा. हे समीकरण ऑन स्ट्राईक. चैतन्य मडवी एक ऑलराऊंडर खेळाडू आहे चैतन्य. आणि चैतन्य मडवी म्हटलं तर चिर्ले गावामध्ये तेवढंच चांगलं आयोजन देखील दीपक पाटील यांचं तो हँडल करत असतो. हा चेंडू सरळ दिशेने खेळला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवर उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा. या 2 धावा फार महत्त्वाच्या राहिल्यात चिर्ले टीमसाठी, कारण आता समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 12 बॉल 20 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानात आपण पाहतोय मॅच सुरू आहे. चिर्ले विपक्ष गणेशपुरी. खूप चांगला मॅच रंगतोय. हा बॅटल रंगतदार पाहायला मिळेल. तमाम क्रीडारसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. मग लाईव्ह WTCच्या माध्यमातून आणि या थेट मैदानावरून देखील मॅचचा आनंद घेणारे आमचे लाडके प्रेक्षक, क्रिकेट दर्दी. खरं तर मगाशी एक मुद्दा खूप चांगला छेडला होता की MRIचा बॉल, पूर्वीचा क्रिकेट. पूर्वी म्हटलं तर दीपकजी तांडेल एक बॅट असायची, एक बॅट, आणि दुसरी नॉन स्ट्राईकला कोणाकडे तरी काठी वगैरे असायची हातामध्ये. परंतु आजकाल प्रत्येक खेळाडूकडे बॅट आहे, प्रत्येकाकडे बॅट पाहायला मिळते. शूज नव्हते, आपण पॅरागॉन चप्पल घालून क्रिकेट खेळायचो. शूज नव्हते आमच्याकडे त्यावेळेस. आणि टी शर्ट, गणवेश म्हटलं तर काय क्वचितच.
बरेच पूर्वीचे जुने दिवस काटकसरीमध्ये आपण कारलेत. खरं तर किरण आपण बघितलं तर जुने दिवस आठवल्यानंतर 40+ आमचे खेळाडू आहेत ना, त्यांना जुने दिवस आठवल्यावर फुल वेगळाच आनंद वाटतो. कारण त्यावेळेचा क्रिकेट मी म्हणेन क्रेज नव्हती आहे. 5,000 10,000ची टुर्नामेंट म्हटली ना तर फार मोठी टुर्नामेंट असायची विदाऊट कॉम्प्रो. आजकाल स्पर्धा देखील फार मोठ्या झाल्या आहेत. क्रिकेटला क्रेज झालं आहे. क्रिकेटमध्ये पैसा आला आहे. अर्थात व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि क्रिकेट सोबत बऱ्याच जणांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये जर विचार केला तर गल्लीतला क्रिकेट आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अंडरआर्मचा क्रिकेट खेळायचो, त्यानंतर ओव्हरआर्ममध्ये आता जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केला जातो आणि हा क्रिकेट आज एवढा थराला पोहोचला आहे की याच क्रिकेटमधून आपण रायगडमधून आपल्या तालुक्यातून आता 7 समुद्रापार अगदी जगपातळीवर टेनिस क्रिकेटपटू पोहोचलेत. या क्रिकेटनं आपल्याला दिलंय काय तर नक्कीच हा नाव, आपली प्रसिद्धी आणि त्याचसोबत मिळालेला पैसा. खूप चांगला क्रिकेट आता वाढत असताना संपूर्ण या रायगडमध्ये ठाणेमध्ये आपल्याला पाहायला मिळते मोठी स्पर्धा. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन सुजित, गोलंदाज प्रवेश कोहली. प्रवेश कोहलीचा पहिला बॉल वाईड आलाय. प्रवेश कोहली प्रवेश करेल का या मॅचमध्ये? गणेशपुरी टीमसाठी प्रवेश करून देईल का नेक्स्ट मॅचमध्ये? कारण गोलंदाज फार निर्णायक ठरेल हा षटक. प्रवेश कोहलीचा पहिला बॉल वाईड. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. प्रवेश कोहली पुन्हा एकदा सज्ज आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करेल. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. शॉर्ट पिच बॉल. चेंडू खेळाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो, त्या पण तिथे मात्र वेग खराब फेकी. 2 धावा लवकरच पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो. एक धाव फार इम्पॉर्टंट राहील आता या मॅचमध्ये आणि अशा धावा दिल्यात तर मग गणेशपुरी टीम तुम्हाला त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागेल. कारण अजूनही मॅच संपली नाही, शर्यत संपली नाहीये, शर्यत बाकी आहे. अजूनही कोण जिंकला नाही आणि कोणीही हरला नाहीये. चेंडू आणि धावांचं अंतर 11 बॉल 16 रन्स. एक धाव सेव्ह करावी लागेल. एक धाव वाचवावी लागेल. प्रवेश कोहलीचा हा बॉल. चैतन्य व्हेरी गुड स्ट्रोक. पुन्हा एकदा खेळलाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाने 1 धाव कंप्लीट केली आहे. फलंदाजाने दुसरी धाव. चित्त्याच्या चपलाईनं व्हेरी गुड रनिंग बिटवीन चैतन्य माडवे. 2 धावा पूर्ण करतोय आणि याच दुहेरी एकेरी तिहेरी धावा आता मात्र भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी फायदेशीर ठरतायत. कारण धावफलकावर धाव संख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. रिवॉल चिरले टीम की तारीफ करनी होगी यहाँ पर. सिंगल डबल के ऊपर ज्यादा कॉन्सेंट्रेट किया जा रहा है. बिल्कुल बिल्कुल किरण, यही तो स्ट्रेटजी रहती है टेनिस क्रिकेट में. हर एक छक्के और चौवे से मैच जीतती नहीं है. तो आप सिंगल डबल पे ही कॉन्सन्ट्रेट रखेंगे तो भी मैच के पास जा सकते थे. किच खूप चांगली रणनीती आखली गेली आहे. चैतन्य आणि त्याच्या साथी फलंदाजांनी 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या 41. आता चेंडू आणि धावांचं अंतर. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 14 धावा आणि रिव्हर्स स्वीपचा स्विच हिट. लाजवाब फंटॅस्टिक स्ट्रोक. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटला, येतोय खणखणीत चैतन्य मडवीच्या बॅट मधून चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक. आणि 4 धावेनं संघाचं समीकरण देखील बदललंय आणि येणारे समीकरण आता चेंडू आणि धावांचं जर बघितलं तर क्लोज, व्हेरी क्लोज. जो अंतर होता ना, धावा जास्त आणि चेंडू कमी, आता 9 चेंडू आणि 10 धावा म्हणजे अगदी जवळ समीकरण आलंय. गोलंदाज प्रवेश कोहली महागडा ठरलाय या ओव्हरमध्ये. पहिला बॉल वाईड, त्यानंतर तिहेरी दुहेरी आणि चौकार अशा धावा आल्या आहेत. आता 9 चेंडू आणि 10 धावा. आने वाली 9 गेंदों में 10 रनों की जरूरत. 10 रन्स टू विन रिमेनिंग 9 डिलिव्हरी. फक्त एका धावेचा जो मधला अंतर आहे तोच बाकी आहे. म्हणजेच समीकरण अगदी क्लोज. मेहनत घ्यावी लागेल. खूप मोठं स्ट्रगल आहे आता गणेशपुरी टीम समोर. संघर्ष आणि संघर्ष. इथून आता संघर्षाची तयारी ठेवावी लागेल चिर्ले टीमच्या अगेन्स्ट गणेशपुरी टीमला. व्हॉट ए स्ट्रोक. कॉन्फिडेंटली स्ट्रोक खेळाय सुजित पाटील न डीप
चैतन्यने शॉट स्क्वेअर लेगला एक सिंगल कंप्लीट झाली आहे. स्टम्पला हात लागले की बॉल हे पाहिलं जाईल अंपायरच्या वतीनं, परंतु इथे धावांसाठी मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण प्रयत्नशील आहेत. रिव्ह्यू पाहिलं जाईल डेफिनेटली. चेंडू लागलाय स्टम्पला की यष्टिरक्षकाचा हात लागला हे सारं चेक केलं जाईल. त्यानंतर निर्णय हे काय असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल. टीव्ही अंपायर रिव्ह्यू घेतलाय. अंपायर डिफिकल्ट डिसिजन वाटल्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतलाय आणि WTCच्या माध्यमातून निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. व्हॉट इज डिसिजन? दुसरी रन घेण्याकरता कंप्लीट करण्यासाठी हिट झालं होतं स्टम्पला. बॅट्समन सर्वांचं लक्ष आहे काय आहे निर्णय. दीपकजी तांडेल आमचे सिनियर खेळाडू 40+ हा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. आमचे सर्व आयोजक मंडळी पाहतात काय निर्णय आहे. राहुल उलवेकर PC ऑपरेटर CEO WTC. बॅट्समन इज नॉट आउट. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि सारखे सारखे DRS रिव्ह्यू देऊ नका. मग त्यांना का तिथं उपटायला ठेवलंय? काय उपटाला गवत हे दशरथ पाटील नंतर बोलतात. ते मी बोललोय. हा नक्कीच आमच्या तेजस DJ मास्टर योग्य मोमेंटला योग्य सॉन्ग वाजवत असताना हात लागलाय. नक्कीच मी म्हटलं ना की हात यष्टिरक्षकाचा लागलाय की बॉल डायरेक्ट हिट झालाय हे तपासलं आमच्या WTC टीमनं. दूध का दूध और पानी का पानी WTC टीम की हे कहाणी लाजवाब कहाणी. आता धावा आणि चेंडूंचं अंतर 8 चेंडू 8 धावा. समांतर स्थितीत इक्वल बॅलन्स इक्वल समीकरण पाहायला मिळतोय. प्रवेश कोहली फुटवर्कचा वापर फुल टॉस बॉल फक्त टायमिंग दिलंय आणि चेंडूचा येईल डीप थर्ड मॅनला. बॅनरला हिट झालाय. चौकार. सुपला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला? भारी सुप्पासारखा यलपाटला. आदिवासी वाहक समालोचक त्यांचा आवाज देखील आपल्याला DJ मास्टर आजकाल कॅच करताना पाहायला मिळत आहेत. आणि चौकार आलाय. आता समीकरण सोपं झालंय. ते चिरले भूमिका स्पोर्ट चिरले. दीपकजी पाटील यांची सुकन्या राधे भूमिका हे नाव चिरले गावातून अनेक वेळा आपण पाहतोय. आणि भूमिका स्पोर्ट्स चिरले आता विजयाच्या उंबरट्यावर. 7 चेंडू 4 धावा. परंतु नाही आहे. प्रवेश कोहलीनं शेवटचा मात्र चेंडू खूप चांगला फेकलाय. अगोदर या चेंडूंची गरज होती गणेशपुरी टीमला, परंतु अजूनही काही म्हणेन मॅच संपली नाही आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. न्यू यंगस्टार वहाल टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या लगेच टॉस बॉक्समध्ये. फक्त आता एक षटक बाकी आहे. न्यू यंगस्टार वहाल टीमचा संघनायक टॉससाठी यायचं आहे. इथून जिंकणाऱ्या संघासोबत तुम्हाला खेळायचं आहे. तर लास्ट ओव्हर बाकी आहे. 6 बॉल 4 रन्सची गरज आहे. भूमिका स्पोर्ट चिरले आता खरं तर पारडं जड आहे, परंतु जर या गोलंदाजाने एखादा चमत्कार केला करिश्मा केला तर गणेशपुरी टीम पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. आता मात्र संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. परिस्थिती ज्यावेळी विरोधात जाते ना त्यावेळी माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. हा पहिलाच बॉल फुल टॉस फुलर लेन डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळते. या सिंगलनं आता समीकरण असेल विजयासाठी. येणारे 5 बॉल आणि चिरले टीमला 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा डॉट फेकावे लागतील जर गणेशपुरी टीमला जिंकायचं असेल. या मॅचमध्ये क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जाते, सजवलं जाते आणि 3 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 5 चेंडू 3 धावा. न्यू यंगस्टार बहाल टीमच्या संघनायकांना लगेच यायचे आहे. शरद ठाकूर, दीपक तांडेल, मंगेश मोकळ, सचिन ठाकूर, मनोज ठाकूर सर्व आपण खूप चांगली मेहनत घेत आहेत.
फक्त 3 धावांची गरज आहे. सुजित पाटील आणि चैतन्य मडवी ही जोडी मात्र बरोबर सेट झाली आता खेळपट्टीवर. चैतन्य मडवीचं काही लाजवाब फटका पाहायला मिळतोय. चैतन्य हुशार बॅट्समन आहे. त्याच्याकडे असणारी खरं तर जी ॲजिलिटी आहे ना, चपलाई खूप चांगली पाहायला मिळते. 2 कंप्लीट केलेत आता. 4 चेंडू आणि 1 धाव. पहिला मॅच फक्त एक तुफान मॅच झाला. भन्नाट मॅच पाहायला मिळाला आणि इथे मात्र सामना जिंकून फिनिश केलाय चैतन्य मडवीच्या या शॉटनं. 3 चेंडू राखून हा सामना विजयी होतोय. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक आभार मानूया आपण गणेशपुरी VRCC गणेशपुरी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. थोडासा परफॉर्मन्स तुमचा या मॅचमध्ये बाद झाला असेल, नेव्हर माइंड, परंतु हिमतीने हारा, परंतु हिम्मत हारू नका. VRCC गणेशपुरी तुम्हाला एवढंच मी या स्पर्धेच्या माध्यमातून सांगेन आणि पुढील स्पर्धेला शुभेच्छा असतील. चांगला क्रिकेट खेळा हीच तुम्हाला शुभेच्छा. हार्ड लक अँड बॅड लक. अभिनंदन चिर्ले टीम. आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं 9 चेंडूमध्ये 22 धावा